आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कालपासून तिसरी भेट झाली। काल फडणवीसांनी ठाकरेंना ऑफर दिली होती। आज ठाकरेंनी अँटी चेंबरमध्ये जात फडणवीसांची भेट घेतली। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली। यावेळी ठाकरेंनी हिंदीची सक्ती हवीच कशाला हे पुस्तक फडणवीसांना दिलं। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची अँटी चेंबरमध्ये जाऊन भेट घेतली आहे। उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये आजची भेट जवळपास अर्धा तास झाली। गेल्या 2 दिवसांमधली उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमधली ही तिसरी भेट आहे। काल विधिमंडळात मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी भेट घेतली होती। तर विधिमंडळात ठाकरे आणि फडणवीस समोरासमोर आले होते आणि या दोघांनी एकमेकांना नमस्कारही केला। त्यानंतर कालच दुपारच्या सुमारास फोटो सेशन दरम्यान दोघांमध्ये भेट झाली आहे। ठाकरेंना फडणवीसांनी शिंदेंच्या शेजारची खुर्ची ऑफर केली होती। मात्र ठाकरेंनी शिंदेंच्या शेजारी बसणं टाळलं होतं आणि ठाकरे बावनकुळेंच्या शेजारी जाऊन बसले। या 2 भेटीनंतर गुरुवारी ठाकरेंची फडणवीसांसोबत ही तिसरी भेट झाली। ही भेट अँटी चेंबरमध्ये झाल्यानं आता चर्चेला उधाण आलंय। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला। मुंबईमध्ये मंत्रालय, ठाणे, नाशिक हे हनी ट्रॅपचे केंद्रबिंदू आहेत अशी टीका पटोले यांनी केली। माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे, मात्र मी कोणाचं चारित्र्य हनन करू इच्छित नाही असं पटोले यांनी म्हटलं आहे। तर हनी ट्रॅपमध्ये कोड तुम्हाला माहिती असेल तर नाव सांगा असं आवाहन शिंदेंनी केलंय। नाना पटोलेंनी दुसऱ्या दिवशी सभागृहात हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित केला। पटोलेंनी मंत्रालय, ठाणे आणि नाशिक ही हनी ट्रॅपची केंद्रबिंदू असल्याचा आरोप केला। आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे, आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे, सरकार या संदर्भात गंभीर नसल्याचं म्हणत पटोलेंनी हे आरोप केले। याच वेळी काही सदस्यांनी पेनड्राईव्ह दाखवा असं पटोलेंना म्हटलं। मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेले अध्यक्ष महाराज, आणि राज्याचे महत्वाचे कागद, गोपनीय कागद या एंटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत। मला राज्याची, मला कोणाचं चरित्र कर, माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे, मला ते दाखवायचं नाहीये, तो विषय नाहीये अध्यक्ष महाराज, मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाहीये। पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू, तुमचं सरकारचं मत असेल तर। पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज। काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार, पण काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय, नाशिक, ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज। हनी ट्रॅप सारखा मोठा विषय त्याच्यात सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज। आणि मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं अध्यक्ष महाराज, माझं माहिती आहे नाशिक, मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज। आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे, मला अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे। पटोलेंनंतर जयंत पाटलांनीही हा मुद्दा उपस्थित केला। सरकारने यावर आश्वस्त करावं असं जयंत पाटील म्हणाले। त्याच वेळी शिंदेंनीही जयंत पाटलांवर मिश्किल टिप्पणी केली। नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे, राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला। अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं। तुम्हाला सगळी नावं माहित आहेत का अध्यक्ष महोदय? ती सगळ्यांची नावं आहेत अध्यक्ष महोदय। आपण